नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले शिरगाव तालुक्यामधली. एक शांत गाव आहे. या गावात संजय किसन जाधव 40, त्याची बहीण निरंजना जाधव वय 35. त्यांना 2 मुले होती. 2007मध्ये त्यांचं लग्न झालं. लग्नाला 14-15 वर्ष झाली. सुखाचा संसार चालू होता. 2 मुलं होती. मोठा मुलगा 14 वर्ष आजीसोबत मिरजमध्ये राहायचा. धाकटा मुलगा त्यांच्यासोबतच राहायचा शिरस गावामध्ये. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर रंजनाच्या आयुष्यात बदल घडला. गावातच असलेल्या सागर नावाच्या मुलाशी तिचा प्रेम संबंध सुरू झाला. लवकरच त्यांच्या संबंधाची चर्चा पूर्ण गावात व्हायला लागली. शरीर संबंधसुद्धा चालू झाले. कधी शेतात, कधी ऊसात, तर कधी ज्वारीच्या हिरव्या शेतात. एकट्या विहिरीच्या काठावर हे दोघे भेटायचे आणि यांचा खेळ खेळायचे. हळूहळू ही गोष्ट सगळीकडे पसरली. सगळीकडे चर्चा चालू झाली. ही गोष्ट तिच्या नवऱ्यापर्यंत पण पोहोचली. नवऱ्याने तिला समजून सांगितलं, रंजना, तू जे करतेस ते चुकीचं आहे. आपल्याला 2 मुलं आहे. आपला चांगला सुखी संसार आहे. तिला समजावून सांगितलं. दोघांमध्ये खूप भांडण झाली. रंजना ऐकायला तयार नव्हती. शेवटी संजयने तिला माहेरी नेऊन सोडलं. सांगितलं की आता तू माझ्या आयुष्यात परत येऊच नकोस. मला तुझी गरज नाही. काही दिवसांनी रंजना परत आली आणि माफी मागितली की मी असं वागणार नाही म्हणून. तर काही दिवस चालतात व्यवस्थित. नंतर काय होतं, संजयला हे कळलं तेव्हा ते पूर्ण खचलेला होता. त्याने दारू प्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये भांडण झाली. म्हणजे भांडण व्हायची कायम. तो रंजनाला मारायचा सुद्धा. रंजना मार खाऊन शांत बसायची आणि पुन्हा तेच करायची. काय म्हणतात, त्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही. पण माणसाने सुधारलं पाहिजे, नाहीतर त्याचा शेवट खूप वाईट होतो. तर त्यांच्यामध्ये असे वाद चालूच राहिले. तरीसुद्धा ती त्याला भेटायचीच. नवरा म्हटला, मी तुला कितींदा सांगितलं त्या मुलासोबत शेतात जाऊ नकोस. तू माझं ऐकत नाहीस. जे करायचं ते करतेस. संजय तिला मारत शिवाय देत शेतातून घरी घेऊन जाऊ लागला. रस्त्यात त्यांच्यात खूप भांडण झाली. भांडण इतके वाढले की थांबायचं नाव घेत नव्हती. घरी येताना एका विहिरीपाशी रंजना थांबली. तिच्या हातात विळा होता. तिला माहीत होतं की घरी गेल्यावर संजय तिला आणखी मारेल, छळेल. आपली चूक कळली होती त्याला. ती म्हणाली, काही होऊ दे, मी घरी येणार नाही. तुला जे करायचं ते कर. दोघांमधला वाद खूप पेटला, खूप वाढला. संजयच्या रागानावर आला. डोळ्यासमोर रंजना आणि सागरच्या शेतातल्या भेटीची दृश्य नाचू लागली. त्याच क्षणी त्याने रंजनाच्या हातातला विळा हिसकावला आणि रागाच्या भारात तिच्या पोटावर, छातीवर वार केले. एका क्षणात रंजना रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जीव गेला. सगळीकडे गावामध्ये ही बातमी पसरली. संजयला शुद्ध आली आणि त्याला आपली चूक कळली. त्याला समजलं, आपण असं करायला नको पाहिजे होतं. तिथून पळून जाऊ शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने कायदा हातात घेतला. तर सत्य गुंडागुंताही असो, शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि नात्यामध्ये असं म्हणजे एकमेकांचा विश्वास तोडला नाही पाहिजे. त्याचा अंत पण तसा वाईटच होतो. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलणं, वाद मिटवण्यासाठी योग्य मार्ग शोधणं खूप महत्त्वाचं असतं. रागाच्या भरात काही आपण करून जातो, त्याचा पश्चाताप आपल्यालाच भोगावा लागतो. चला तर मग तुम्हाला काय वाटतं या स्टोरीमधून नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.